टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा नावडता पदार्थ आवडीचा बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, नावडता बीटरूट कट करून घ्यायचं आहे, सोलून त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटलेलं वाटण एका परातीत काढायचं। त्यामध्ये आता आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे। त्यानंतर 1 चम्मच ओवा टाकायचा आहे, जिरं टाकायचं आहे, लाल तिखट आवडीप्रमाणे टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता ह्या मिश्रणामध्येच पाणी न टाकता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी हवं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं। त्यानंतर हे पीठ परत तेल लावून छान मस्त घट्टसर मळून घ्यायचं आहे। मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची मोठी चपाती लाटायची। वाटीच्या किंवा प्लेटच्या मदतीने आपल्याला पुऱ्या पाडून घ्यायच्या आहे आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला छान कडकडीत तेलात छान अशा खरपूस खमंग तळून घ्यायच्या आहे आणि इथे आपल्या मस्त खरपूस खमंग पौष्टिक बीटरूटाच्या पुऱ्या तयार आहे। ह्या पुऱ्या अतिशय आवडीने मुलं खातात आणि चला तुम्ही सबस्क्राईब करा।